चौथीची मुलं हे सतत आमच्या तोंडात बसलेला शब्द होता। आता ती गेल्यानंतर थोडंसं आम्हाला त्यांची जागा रिकामीच वाटणार आहे, पण आम्ही असा प्रयत्न करू की आता तिसरीचे मुलं पुढे आणण्याचा प्रयत्न करू आणि हे छान मुलं अशाच पद्धतीने छान मुलं शिकावे, भविष्यात त्यांच्या कुठेही त्यांनी प्रगती करावी आणि एक सक्सेसफुल वुमन अँड मॅन असं काहीतरी बनावं आणि आमच्याकडे ते परत जेव्हा येतील तेव्हा आम्हाला ते कुठल्या तरी प्रगतीपथावर असलेले दिसावेत अशी माझी इच्छा आहे आणि मी त्यांना पुढील त्यांच्या शिक्षणासाठी खूप खूप शुभेच्छा देते। एक वर्ग शिक्षिका म्हणून हे तर माझं कामच आहे आणि मला तर त्याचा आनंदच आहे की अशाच बॅचेस आतापर्यंत 4 बॅच माझ्या हातातून गेलेले आहेत आणि प्रत्येक बॅचचे मुलं आता इतक्या आदराने हे करतात, असं म्हणून आले तरी मॅडम आल्यात मला तर पटकन बाजूला होतं। तर हीच असते एक आदरयुक्त भीती, तर ती गोष्ट मी या मुलांमध्ये रुजवलेली आहे आणि त्याचा मला खूप अभिमान वाटतो। खूप खूप धन्यवाद आणि त्यांना पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा। चौथीच्या मुलांनी पालघर तालुक्यातील हुतात्मे यांचा फोटो शाळेसाठी गिफ्ट केलेला आहे आणि खूप सुंदर फोटो आहे। याच्यामध्ये 5 हुतात्मे आहेत। पालघरमध्ये पण 5 बत्तीला या 5 जणांच्या स्मृतिप्रित्यर्थ त्यांनी छान म्हणजे 5 बत्ती असं नाव तिथं आहे आणि 5 हुतात्मे असे गोल ठेवून त्यांनी खूप सुंदर प्रकारे तिथं बनवलेलं आहे। सुखपूर मोरे आणि रामचंद्र महादेव पुरी हे 5 हुतात्मे 14 ऑगस्ट 1947 रोजी यांनी हुतात्मे पत्करलेलं होतं, ते आज माझ्या मुलांनी आज शाळेला गिफ्ट केलेलं आहे। खूप सुंदर गिफ्ट आहे हे। 10वी 12वी नंतर किंवा महाविद्यालय संपतनाचा निरोप समारंभ सगळ्यांनीच अनुभवला असेल, पण मनोरमस्तानाका जवळील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टाकवहाळ येथे चौथीच्या चिमुरड्यांनीही निरोप समारंभाची मज्जा लुटली। या समारंभाच्या निमित्तानं या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना यावेळी पौष्टिक व चविष्ट जेवण सुद्धा खाऊ घालण्यात आले। माझे नाव काजल राजू मुंडे आहे। मी इयत्ता 4थीत शिकते। आज आमचा निरोप समारंभ आहे। कसं बोलू काय बोलू सुचत नाही मला, कसे दिवस निघून गेले कळलेच नाही मला, कसे दिवस निघून गेले कळलेच नाही मला। आठवतो तो पहिला दिवस रडतच आलो, आलेला हाही दिवस रडतच चाललो। शाळा म्हणजे काय असते आज कळलं मला, येथून तर जाताना सगळं आठवतंय मला। माझे नाव सुफियान सादिल शेख आहे। मी इयत्ता 4थीत शिकतो। आमच्या शाळेतील सेंडॉफ आता झाला आहे आणि तरी आता मी 5वी मध्ये जाणार आहोत। आम्हाला जास्त दुःख आहे आणि मोठं होऊन आणि शाळेत काहीतरी देऊ। टाकवहाळ या शाळेत आज 20 मार्च रोजी बुधवारी चौथीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभाचा कार्यक्रम शिक्षकांच्या व 1ली, 2री आणि 3रीच्या छोट्या मुलांच्या उपस्थितीत पार पडला। आज निरोप समारंभ ठेवण्याचं कारण म्हणजेच नंतर परीक्षा होणार आहे आणि परीक्षेनंतर काही विद्यार्थी आपल्या गावी जातात, त्यामुळे सर्वांनाच उपस्थित राहणे शक्य नसल्यानं आज या निरोप समारंभ कार्यक्रमाचे या शाळेत आयोजन करण्यात आले होते। यावेळी चौथीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या या शाळेला आपली आठवण म्हणून हुतात्म्यांचे फोटो प्रतिमा म्हणून भेटवस्तू दिली व शिक्षकांनी सुद्धा या सर्व विद्यार्थ्यांना पेन म्हणून भेटवस्तू दिली व शाळेच्या दोन्ही शिक्षिका मुख्याध्यापिका सोनाली शिळके व सुवर्णा देशमुख यांनी चौथीच्या या सर्व मुलांना पुढच्या शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या। हे पेन आम्ही इयत्ता 3रीच्या मुलांनी यांना गिफ्ट केलेले आहेत आणि इयत्ता 5वीत गेल्यानंतर असंच पुढे त्यांनी अभ्यास करावा, हुशार व्हावं आणि अशीच प्रगती करत राहावं आणि आमच्या शाळेला त्याचा खूप अभिमान आहे की आमच्या शाळेतून ही मुलं गेलेली आहेत आणि पुढे काय परीक्षा वगैरे येतील त्या परीक्षेसाठी त्यांना शुभेच्छा देण्यात हेतू तत्पर हे पेन आम्ही 3रीचे मुलं आणि शाळा यांच्यातर्फे चौथीच्या मुलांना हे गिफ्ट केलेले आहेत आणि खरंच आज आनंद आणि दुःख हे दोन्ही क्षण आहेत का मुलं जाणार आहेत आणि या वर्षीचा आमचा पट खूप होता चौथीचा आणि हुशार पण मुलं एवढे सुंदर मुलं होते हे
का प्रत्येकाचं सांगत बसलं तर खूप वेळ जाईल, पण तसेच होते मुलं का जिल्हा परिषद शाळेची मुलं असून आता सुफियान शेख हा मुलगा इंग्रजी वाचतो, तोडकं मोडकं का होईना पण छान वाचण्याचा खूप महत्त्वाचा प्रयत्न असतो. आणि आम्ही सध्या चांदिवली मुंबई येथून एक मीना बसेन मॅडम आहेत, त्यांनी इंग्लिशचा एक क्लास सुरू केलेला आहे. कालच त्याला एक्सलंट बोलल्यात. त्यानंतर जिशानला पण म्हणल्या, काजल, म्हणजे सर्वच मुलं तसे आहेत, नावं घेण्यासारखे नाहीच आहेत का प्रत्येकात वेगवेगळा गुण आहे. आणि तो गुण हेरून या वर्षात याच मुलांनी आमच्या शाळेसाठी जिल्हा परिषद शाळा टाकवण्यासाठी खूप बक्षिसं पण आणलेले आहेत, ट्रॉफ्या पण मिळाल्या आहेत. आता मागे 13 मार्च रोजी स्काउट गाईडचा कार्यक्रम झाला होता कप बुलबुलचा, त्या ठिकाणी पण 2 स्पर्धेमध्ये मुलांनी प्रथम क्रमांक मिळवला आणि 2 स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक मिळवला. खूप मोठी अभिमानाची गोष्ट होती की टाकवाळ ही एवढी दुर्लक्षित शाळा होती 4 वर्षापूर्वी, पण आता त्या शाळेकडे सगळेजण इतक्या अभिमानाने सांगतात. माननीय सरपंच साहेब सुद्धा मागच्या 10च्या शाळेमध्ये कार्यक्रम होता तिथं बोलले का खरं टाकवाळची मुलं खूप छान आहेत, बोलके आहेत, चंचल आहेत. भले त्यांची भाषा मिक्स असेल, हिंदी मराठी मिक्स बोलतात, पण निडर आहेत, असे घाबरत नाहीत. का काही शाळांमधले मुलं खूप मोठ्या मोठ्या शाळा असतात पण मुलं पुढे स्टेजवर येण्यास खूप घाबरतात. ही गोष्ट आम्ही या मुलांमध्ये या म्हणजे 4थीतून पास होऊन गेल्यानंतर ते स्टेजवर येण्यासाठी घाबरणार नाहीत हे तर खरी हमी आहे. का भाषणाची त्यांची तशी प्रत्येक कार्यक्रमात आम्ही त्यांना भाषण देतो, त्या भाषणामुळे त्यांच्यात खूप भीती कमी झालेली आहे. कारण मोठे मोठे अधिकारी वगैरे असतात ते स्टेजवर बोलायचं म्हटलं तर खूप मनातून घाबरतात, पण ही गोष्ट मला तर वाटते माझ्या मुलांमध्ये ही होणार नाही. पुढे चालून अशीच त्यांनी पुढे प्रगती करावी आणि 4थीतून पास व्हावं, तसेच पुढच्या सगळ्या इयत्ता पार करून चांगल्या प्रकारच्या कुठेतरी मोठ्या नोकरीला लागून नंतर फक्त ते शाळेत आले आणि मॅडमचे फक्त पाया पडले तरी खूप आहे. बस एवढंच. आज जिल्हा परिषद टाकवा शाळेतील या इयत्ता 4थीतील मुलांचा हा निरोप समारंभाचा कार्यक्रम येथे साजरा होत आहे. तरी आज खरंच आम्हाला आनंदही होतोय आणि दुःखही होतंय की ही खूप छान बॅच होती की जी मुलं या मुलांनी वर्षभर शाळेत, तशी मुलं खूप मस्तीखोर आहेत पण एवढी टॅलेंटेड आहेत की आम्हाला खूप त्यांचा अभिमान आहे. आणि जेव्हा आज ही 5वीत जातील तेव्हा खरंच आम्हाला ह्यांची उणीव ही भासणार आहे. कारण यावर्षी या मुलांनी या शाळेसाठी खूप अशी खेळामधली बक्षिसं म्हणा किंवा सांस्कृतिक कार्यक्रम, कप बुलबुल ह्याच्यामध्ये या शाळेला खूप अशी बक्षिसं मिळवून दिलेली आहेत. आणि त्याच्यामध्ये शाळेच्या शिक्षिकांचा, सुवर्ण मॅडम यांचा पण खूप मोलाचा वाटा आहे. परंतु नंतरच्या बॅच पण अशाच आहे, पण ही मुलं खूप छान आणि सुंदर आहेत की म्हणजे आमच्या कायमची ही आठवणीत राहणार आहे. आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप अशा शुभेच्छा. आणि त्यांनी मोठं होऊन या शाळेसाठी परत काहीतरी करावं, कारण तेव्हा कदाचित आम्ही या शाळेत नसू, पण जेव्हा ते पुन्हा या शाळेत येतील तेव्हा खरंच शाळेला आणि आम्हाला त्यांचा अभिमान हा राहणारच आहे. यावेळी या 4थीच्या विद्यार्थ्यांना शिकविणाऱ्या सुवर्णा देशमुख या शिक्षिका भावुक झाल्या होत्या. एकंदरीत या शाळेने बालवयात या चिमुकल्यांना ज्या अनमोल आठवणी दिल्या आहेत त्या खरोखर अमूल्य आहेत. आणि या शिक्षकांनी या विद्यार्थ्यांना दिलेले ज्ञान त्यांच्या जीवनातील सर्वात मूल्यवान गोष्टींपैकी एक आहे. या शाळेतील शिक्षकांनी या चिमुकल्यांना दिलेले हे ज्ञान पुढील आयुष्यासाठी या चिमुकल्यांचे शस्त्र असेल हीच अपेक्षा.